सिंग यांचा युक्तिवाद सुरू आहे। कौल यांचा युक्तिवाद संपलेला आहे, मात्र शरद पवार गटाला 4 वेळा संधी देण्यात आलेली आहे। अजून वेळ वाढवून देऊ नका अशी विनंती त्यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाला केलेली आहे। तर देण्यात आलेल्या कागदपत्रांमध्ये कोणतीही चूक नाही असा युक्तिवाद मनिंदर सिंग यांनी केला। कॅमेऱ्यासमोर सुद्धा हे बोलू शकतो, कोणताही गोंधळ नाही असं मनिंदर सिंग यांनी म्हटलं आहे। योग्य पद्धतीने प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आल्याचं मनिंदर सिंग यांनी आपल्या युक्तिवादादरम्यान म्हटलंय। शरद पवार गटाकडून यावरच आक्षेप घेण्यात आलेला आहे, प्रतिज्ञापत्र बोगस आहेत असं म्हणण्यात आलं होतं। तर अजित पवारांची निवड ही पक्षाच्या घटनेनुसार झालेली आहे असा दावा या ठिकाणी मनिंदर सिंग यांनी केलाय। आतापर्यंतचा युक्तिवाद आपण पाहूया। शरद पवारांनी घर चालवलं तसा पक्ष चालवला असा मोठा आरोप यामध्ये अजित पवार गटाकडून करण्यात आलेला आहे। शरद पवारांनी सर्व नियम पायदळी तुडवले असंही युक्तिवादादरम्यान अजित पवार गटाकडून म्हटलंय। तर एक व्यक्ती जी निवडून आली नाही ती पदाधिकारी नियुक्त करत होती, मग त्यांची नियुक्ती वैध कशी असा युक्तिवाद अजित पवार गटानं केलाय। पवारांची निवड निवडणूक घेऊन झाली नाही, अजित पवार गटाने युक्तिवादादरम्यान हे म्हटलेलं आहे। पवारांची निवड निवडणूक होऊन झालेली नाही, पवारांची अध्यक्षपदावरची निवड पक्ष घटनेला धरून नाही असा युक्तिवाद अजित पवार गटानं केलाय। तर ज्या नियुक्त्या करण्यात आल्या त्या नियमाला धरून आहेत का असा प्रश्नही अजित पवार गटाकडून उपस्थित केलाय। शरद पवारांच्या निवडीवर अजित पवार गटाकडून प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले। पक्षाची घटना आणि घेतलेले निर्णय यात तफावत आहे आणि घटनेनुसार पक्षात काम झालेलं नाही असं अजित पवार गटाने युक्तिवादादरम्यान म्हटलंय। तर देण्यात आलेल्या कागदपत्रांमध्ये कोणतीही चूक नाही असा दावा अजित पवार गटानं केलाय। कॅमेरा समोरही हे बोलू शकतो, कोणताही गोंधळ नाही असं अजित पवार गटाकडून सांगण्यात आलेलं आहे। निवडणूक आयोगाच्या अधिकारांबाबत आता मनिंदर सिंग यांचा युक्तिवाद सुरू आहे। सध्या कौल यांचा युक्तिवाद संपला आणि मनिंदर सिंग यांचा युक्तिवाद सुरू आहे। निवडणूक आयोगाच्या अधिकारांबाबत मनिंदर सिंग यांनी आता युक्तिवाद सुरू केलेला आहे। तर एकूणच असलेला बहुमत संख्याबळ यावर निर्णय घ्यावा असा युक्तिवाद इथे मनिंदर सिंग यांनी यापूर्वी केलाय आणि आता निवडणूक आयोगाच्या अधिकारांबाबत मनिंदर सिंग यांचा युक्तिवाद सुरू आहे। सध्या या सुनावणीचे सगळे अपडेट आपण पाहतोय, यामध्ये महत्त्वाची ही अपडेट निवडणूक आयोगाच्या अधिकारांबाबत मनिंदर सिंग यांनी युक्तिवाद सुरू केलेला आहे। यापूर्वी शरद पवार गटाला निवडणूक आयोगानं आतापर्यंत 4 वेळा संधी दिलेली आहे, अजून वेळ वाढवून देऊ नका असं देखील अजित पवार गटाकडून सांगण्यात आलेलं आहे। आणि आता शरद पवारांनी आपलं घर चालवलं तसाच पक्ष चालवला असं म्हणत शरद पवारांवर मोठा आरोप अजित पवार गटाकडून करण्यात आलेला आहे। शरद पवारांनी सर्व नियम पायदळी तुडवले, एकच व्यक्ती पक्षामध्ये निर्णय कसा घेऊ शकतो यावर देखील अजित पवार गटाकडून आक्षेप घेण्यात आलाय। तर पक्षांतर्गत लोकशाही पद्धतीने कारभार झाला नाही असा मोठा दावा अजित पवार गटानं केलाय। थेट जाऊया दिल्लीमध्ये आमचे प्रतिनिधी संदीप राजगोळकर यांच्याकडे। संदीप, जे अधिकार आहेत त्या अधिकारांच्या संदर्भात मनिंदर सिंग यांचा युक्तिवाद सुरू आहे। निवडणूक आयोगानं पक्षातली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातली ही फूट लक्षात घेऊन किंवा त्याच्याबाबतची चर्चा करून मग निर्णय जाहीर करावा असं देखील त्यानंतरच निवडणूक आयोगाचं समाधान होऊ शकतं असं मनिंदर सिंग सध्या युक्तिवाद जो आहे तो करतायत। नीरज किशन कौल हे बाहेर पडलेत, पण मनिंदर सिंग यांचा मात्र निखिला सध्या युक्तिवाद सुरू आहे। 6 वाजता कार्यालयीन कामकाज बंद होणार आहे, त्यामुळे अजून जवळपास पाऊण तास शिल्लक आहे। पाऊण तासामध्ये मनिंदर सिंग हे युक्तिवाद संपवतील आणि त्यानंतर मग अभिषेक मनु सिंघवींना आज मात्र संधी दिली जाणार नाही अशी माहिती आपल्याला समजते। पण अजित पवार गटाचा जो सगळा युक्तिवाद आहे तो आज संपवला जाणार आहे आणि त्यानंतर निवडणूक आयोग नेमकं काय करतं, म्हणजे काय निर्देश देतं हे बघावं लागेल। कारण एकतर मग शरद पवार यांच्या गटाला पुन्हा संधी दिली जाते का, की मग निर्णय जाहीर करण्याची जी तारीख आहे ती दिली जाते किंवा ती कधीची दिली जाते हे देखील बघावं लागेल। पण सध्या निवडणूक आयोगाच्या अधिकारांबाबत मनिंदर सिंग हे युक्तिवाद करतायत। निखिला, नक्कीच मनिंदर सिंग यांचा हा युक्तिवाद सध्या सुरू आहे। निवडणूक आयोगाने शरद पवार गटाला 4 वेळा संधी दिली, पण ते वेळ मागत आहेत, पण त्यांना परवानगी दिली जाऊ शकत नाही असा युक्तिवाद मनिंदर सिंग यांनी केला आहे। शरद पवारांच्या एका पत्रावर नियुक्त्या होत होत्या असं म्हणत शरद पवारांवर टीका देखील करण्यात आलेली आहे। तर शरद पवार गटाला निवडणूक आयोगाने आतापर्यंत 4 वेळा संधी दिली असं कौल यांनी युक्तिवादादरम्यान म्हटलंय। तर पक्षामध्ये लोकशाही नव्हती असा युक्तिवाद देखील या ठिकाणी करण्यात आलेला आहे। तसंच सगळ्या नेमणुका या फक्त एका सहीनं होत होत्या असा युक्तिवाद देखील अजित पवार गटाकडून करण्यात आला। शरद पवार एकटे या ठिकाणी निर्णय घेत होते असा युक्तिवाद देखील इथे अजित पवार गटाकडून करण्यात आलेला आहे। तर घेतलेले निर्णय आणि नियुक्त्या यामध्ये पक्षाची घटना धरून प्रचंड तफावत असल्याचंही अजित पवार गटाकडून म्हटल्यात आलेलं आहे। शरद पवारांनी सर्व नियम जे आहेत ते पायदळी तुडवल्याचं अजित पवार गटाकडून युक्तिवादादरम्यान म्हणण्यात आलेलं आहे। तर दुसऱ्या सुनावणीत देखील शरद पवारांवर मोठा आरोप करण्यात आलाय। पहिल्या सुनावणीमध्ये हुकुमशाही पद्धतीने पक्षात काम चालतं असा मोठा
हा आरोप करण्यात आला होता. पक्षामध्ये यापूर्वी संघटनात्मक निवडी कायद्याला धरून नव्हत्या, पदाधिकाऱ्यांच्या निवडी फक्त लेटरवर होत होत्या, असा युक्तिवाद देखील अजित पवार गटाकडनं करण्यात आलाय.